तुम्ही कशाला त्यांना सपोर्ट केला का नाही केला, तुम्ही कशाला त्याला लिहून दिलं, बरोबर आहे ना? आम्हाला तुम्हाला उत्पन्न आम्हाला उत्पन्न नको का? आम्ही घ्या ना तुम्हाला, आम्ही कोण नको म्हणतोय, तुम्ही घ्या तुम्हाला, आम्ही तरी तुम्हाला नको म्हणतो. मी प्रोसिजर मी ग्रामसेवकांना विचारले, तुम्ही ना हा काम मग आमचा विचार काम करा. मग आम्ही तुम्हाला प्रक्रियेत मी काय अडचण आली, तुमच्या प्रक्रियेत काय अडचण आली, तुम्ही एवढं नेसवायला तुमच्या प्रक्रियेत काय रे, तुमची जी प्रक्रिया आहे ना ती फॉर्मवर करा. माझं काम आहे अधिकाऱ्याला मला फॉलोअप घेऊ द्या. एवढे दिवस का नाही आले? मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी फॉलोअप घ्यायला आलो. अजिबात नाही करत. तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आहे, तिथे जे करायचे तुम्ही करा. तिथं कोण त्याला बोलू द्या अधिकाऱ्यासमोर. तिसरी नोटीस वाचली, त्या नोटीस मध्ये आम्ही तुम्हाला 22 तारखेपर्यंतची मुदत दिलेली होती साहेबांच्या सांगण्यावरूनच. व्हिडिओ साहेबांनी स्वतः सांगितलं होतं 2 तारखेच्या 20 दिवसाची मुदत मिळेल. त्या नोटीस मध्ये आपण प्रश्न विचारायचा आहे साहेबांना. साहेब म्हणतात मी कारवाई करतो, पण कायदेशीररित्या त्यांच्याकडे व्हिडिओची लेखी आदेश आहे का? जर नाही आहे तर प्रश्नाची तुमच्याकडे त्यांची ऑर्डर तुम्ही असेल तर फोन तुम्ही करून विचारा का नाही दिले. सर हे कसं चालेल लोकशाहीमध्ये? मी अधिकाऱ्याला कसं फोन करणार? तो माझा काम जर ऐका ना, जर हा विषय ग्रामसभेत आहे, ग्रामसभेची त्याला पूर्ण मान्यता आहे, 102 जणांच्या सह्या आहे त्याच्यावर. ग्रामसभेने जर ठरवले व्यवसाय बंद करायचा तर व्यवसाय बंद करण्याचा तुम्ही जरी म्हणत असाल ठराव आहे तर तो मान्य करतो. तुम्हाला माझी व्यक्तिगत मालमत्ता आणि प्रॉपर्टी उचलून घेऊन जाण्याचा अधिकार नाही, ते आम्ही करतच नाही ना. ते आम्ही करतोय का? ग्रामपंचायत ते करते का? ग्रामपंचायत तुमच्या प्रॉपर्टी फक्त सील करायला सांगितलेली बस. हे येऊन तिथे फक्त कुलूप ताळा लावणार आहेत. मग माझी जी मालमत्ता आहे, वरा आहे, तर मग त्याच्यावर त्याची जप्ती करणे किंवा तो घेऊन जाणे ह्या कायदेशीर कोणत्याही अधिकार नाही आहे. दुसरी गोष्ट, हे मला भारतीय संविधानाने फंडामेंटल राईट्स मध्ये येतो की कोणता व्यवसाय कुणी करावा. दुसरी गोष्ट, मी ज्या कास्ट मधून येतो कैकडी समाजाचा, तर त्याच्यामध्ये मूळतः पारंपरिक व्यवसाय हा वरपालनाचा असून त्याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची परमिशनची फंडामेंटल्सनीच मला राईट्स दिलेले आहेत की हे 12 बलुतीदारांना व्यवसाय करण्याचे. सेकंड मोस्ट थिंग काय सर, सेकंड मोस्ट थिंग्स काय होती आहे की यांच्याकडे जर व्हिडिओचा कोणत्याही प्रकारचा हे नाही आहे, लेखी आदेश नाही आहे, तर तुम्ही कारवाई बेकायदेशीर कसं करता? तुम्ही कायदा हातात का घेता? तुला कोणी सांगितलं करू नको तू कर? ठीक आहे, त्यांना बोलू द्या. बोला. जर एक सांगा नाव तुमचं. मी गिरीश बाजीराव मानव, या ठिकाणी वरपालनाचा बंदिस्त वरपालनाचा व्यवसाय करत आहे. आणि सध्या ज्या परिस्थिती आहे, सध्याची वास्तविक परिस्थिती, 5 वर्ष मी या ठिकाणी ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्यांच्याकडे मी भाडे करारावर आणि बोली भाडे करारावर, लेखी भाडे करारावर त्यांच्याशी मी 5 वर्षाचा करार केला होता आणि त्यांच्याकडे मी ठरलेली रक्कम देत होतो आणि तो व्यवसाय मी करत होतो. त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून माझ्या शिफारशीने इथे ग्रामपंचायतीला 2020 साली NOC साठी सुद्धा अर्ज केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मग कालांतराने त्याच्यामध्ये 2 महिने जर NOC मिळाली नसेल, ग्रामपंचायत त्याच्यावर आपत्ती घेतली नाही, तो कायद्याच्या तरतुदीमध्ये ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये असं होतं की ती NOC दिल्यासारखं घोषित होतं. जर 5 वर्ष एखादा व्यवसाय जर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केला जातो तर तो त्या ठिकाणी कायदेशीर आहे म्हणून अशी नोंद होती. अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आता थर्ड मुद्दा काय येतो की यांचं असं म्हणणं आलं की 5 वर्ष सुरुवातीचे त्या ठिकाणी काही यांना त्रास नव्हता. मग आत्ताच मागच्या 1 वर्षामध्ये असं काय झालं की जेणेकरून त्यांना वाटायला लागलं की आमच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या विरोधात गेल्या.
तर त्याच्यामध्ये एकच आहे की ही काही सामायिक जागा आहे आणि ह्या सामायिक जागेमध्ये काय झालं की यांना ते भाडं मिळत होतं आणि आता यांना ते भाडं मिळत नाहीये. त्याच्यामुळे यांनी काय केलं, जाणीवपूर्वक आणि आम्हाला त्रास ह्या हेतूने वारंवार यांनी आमच्या फार्म मध्ये पाणी सोडणे, तिथं पिल्लं घातलेली होत्या माद्या त्यांना मारून टाकणे, विष बाधा, त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांची जनावरं आणून त्या ठिकाणी कंपाऊंडला बांधून ती तारा कमकुवत करून टाकणे, ह्या सगळ्या खुडखुरी ते सातत्याने करत आहेत. त्याच्यानंतरून शेतामध्ये जाणीवपूर्वक वास यावा म्हणून आता सुद्धा त्यांनी कोंबडी खत टाकलंय आणि यांनी 2-2 वर्षापासून तिथे GCP लावला, नांगर लावला आणि 100 मीटरवर पूर्ण उखडून ठेवलेले रस्ते होते, तिथे मुरुम टाकला होता, ते सुद्धा त्यांनी पूर्ण दुर्व्यवस्थित केले. आजही त्यांनी मुरुम टाकला नव्हता. मग जर 5 वर्ष जर मी त्या रस्त्याचा वापर करतोय तर ते यांनी हे केलं. आता दुसरी गोष्ट येते, तिसरी मुद्दा येतो सर असा की समजा याच्यावर आता मी जे पण दिलेलं आहे तर यांना ज्यांची नोटीस भेटली ग्रामपंचायतची तर त्याच्यावर मी माझ्या पद्धतीने उत्तर दिले आणि त्यांची जी नोटीस आली त्याच्यावर मला जे उत्तर द्यायचं आहे तर त्याच्यासाठी मला अर्जदाराची माहिती, ग्रामसभेचा ठराव असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी मी त्यांना अर्जही केलेला आहे की त्याची मला एक प्रत मिळावी आणि ते वाचून मला एक साधारणतः 20 दिवसामध्ये मी तुम्हाला उत्तर आणि मला त्याची माझ्या मालमत्तेची स्वतः त्या मालमत्तेची काय कुठे त्याचा उपयोग करता येईल किंवा पुढची यंत्रणा कशी मला उभी करता येईल ह्याच्यासाठी मी स्वतःहून त्यांना एक अर्ज केला की 20 दिवसाचा मला कालावधी मिळून किंवा 30 दिवसाचा त्याच्यामध्ये मी पुढची यंत्रणा उभी करू इच्छितो आणि तोही त्यांनी विचारपूर्वक केलेला नाही. तिसरी गोष्ट, ग्रामसेवक साहेबांकडे समजा कारवाई करायची आहे तर ते त्यांना फक्त ताळा लावण्याचा आहे. मग माझ्या स्वतःच्या मालमत्तेची लूट करणे किंवा ती गोष्टीचं कुठेही परहस्ते देणे हा खरं तर त्यांना अधिकार नाही आहे आणि तसा त्यांच्याकडे BDOचा सुद्धा कोणताही लेखी ऑर्डर नाही आहे. म्हणजे त्यांनी बेकायदेशीर बेजबाबदारीने ही हे करतात, ते काय कायदा हातात घेण्याचं काम करतात. चौथी गोष्ट, समजा याला पूर्णपणे जबाबदार जी अर्जदार आणि ग्रामपंचायतचे अधिकारी हे असतील त्यांनी पूर्णपणे हे घेतलेलं आहे आणि मला कोणतेही कागदपत्र उपलब्ध म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का फक्त सील लावायचा ना अधिकार आहे, आमची डुकरं यांनी कुठं नेऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? हा, आणि मग त्याच्या पुढचं मला काय म्हणायचं आहे की मी त्या कागदपत्र मागतोय तर मला थोडस 20 ते 30 दिवसाचा कालावधी. नोटीस दिलेली आहे का ग्रामपंचायतीने? ग्रामपंचायतीने नोटीस दिली, त्याच्यावर मी त्यांना उत्तर मागितलं की मला एक अर्ज द्यावा त्यांचा, माझ्या विरोधात काय आहे नेमका आरोप. मग ते आरोप मला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मी त्यांना त्या मुद्द्यावर त्यांना उत्तर कसं देणार हा विषय होता. नोटीस दिले ग्रामपंचायतीने आपल्याला? साधारणतः मला 2 नोटिसा आताच्या कालखंडामध्ये मिळालेला आहे. त्याच्यावर मी पहिल्या नोटीसवर उत्तरही दिलेले माझे पक्ष मांडणी. आता दुसऱ्या नोटीस ही पूर्णपणे अंतिम नोटीस असल्या कारणानं मी त्याला पूर्णपणे मागणी केली. पण ही जी पण कारवाई होईल ते एकतर्फी आणि एक दिशेने होते. आणि दुसरी गोष्ट, ती जी जागा आहे ती साधारणतः सामायिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं ही यांच्या मालकीची नसून त्या मालमत्तेवर पूर्णपणे कब्जा टाकणे, जप्ती करणे हे कायद्याने म्हणजे जप्ती करणे हे सुद्धा कायदा हातात घेतल्यासारखं आहे. आणि म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय का यापूर्वी तुम्ही यांच्याच जागेमध्ये वाड्याने डुकरं पाळत होते? हो, जेव्हा यांना त्रास नव्हता तेव्हा यांना त्रास नव्हता. आता तुम्ही जागाचा मालक बदली झाला म्हणून भाडं त्याला द्यायला लागले म्हणून यांना त्रास व्हायला लागला? हो, यांनी 1 लाख रुपये मला भाडं मागत होते. त्याच्यामुळे मी मला जिथे बेनिफिट मिळेल मी त्यांना मागितलं. मग त्यांनी मला कमी भाड्यावर मला ठेवलं आणि विषय कसा झाला की यांना ते न दिल्याचा त्यांनी मनात द्वेष ठेवला, राग ठेवला आणि वेळोवेळी यांनी शेतातलं पाणी पूर्ण आतमध्ये सोडून मुद्दा आला लक्षात तुमचा. मला सांगा आता डुकरं किती आहेत आपल्याकडे? साधारणतः ती 200-250च्या प्लस असतील, छोटी मोठी. नक्की सांगा ना. त्याची कसं असतं, छोटी पिल्लं असेल तर त्याला काउंट करणे आता म्हणजे मलाही तेवढं हे नाही आहे, म्हणजे काय म्हणतात सहजरित्या नाही आहे. मग नक्की तुम्ही 250 आकडा हे कोणत्या बेसवर सांगता? मोठी जी जनावरं आहे तर मी त्याची 150 जी जनावर आहे ते भारत पशुधन या ठिकाणी NDLM ला नोंद केलेली आहे आणि त्या सर्वांचे बिल्ला आहे का कानात? बिल्ला आहे का कानामध्ये? बिल्ला नसून मी कायदेशीरित्या म्हणजे फार्मर ID वर ती नोंद केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नोंद केली का? एवढी संख्या माझ्याकडे हो, माझ्याकडे पत्र आहे. ते गणनेनुसार किती डुकरं आहेत?
त्या गाडीनुसार 150चं त्याच्यावर नमूद केलेले आहे. बरं, प्रत्यक्षात किती आहेत? प्रत्यक्षात आता जी पिल्ल झालेली आहेत त्याच्यानंतरची तर ते काउंट करून 250च्या दरम्यान आहे असं तुमचं म्हणणं आहे? 200 किंवा 250च्या आसपासच्या दरम्यान असेल त्या दोन. बरं, तुमची डुकरं तुम्ही फार्म मध्ये बंदिस्त न करता अशी मोकळी सोडून देतात, त्यामुळे लोकांना त्रास होतो, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. हा, तर याच्यावर म्हणणं असं आहे सर, ज्या वेळेस हे गाय बांधतात माझ्या त्या कंपाऊंडला धरून, त्याच्यानंतर ती जागा पूर्ण म्हणजे जाळ्या कमकुवत करून टाकतात, हे जाणीवपूर्वक. त्यांना किती वेळा सांगितलं तरी ऐकती नाही. त्याच्यानंतर पाणी सोडतात, मग जेणेकरून जाळ्या कुजून टाकले त्यांनी, आणि खालून पाण्याचा ओंडा आणि लोहा आल्यामुळं ती सगळी माती पूर्ण निघून जाते आणि मग आतमध्ये येते. मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी भगदाड पडतं. मग ते मी बसवणे किंवा ते करणं, त्याची मी मरम्मत आणि हे करतोय, त्याची बांधणी. शेतकरी म्हणजे आमचं 1-1 लाख रुपयाचं नुकसान झालंय तुमच्या डुकरांमुळं. साधारणतः ऍक्च्युली आता मी ऊस जो आहे तो ऊस खणून खातात डुकरं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं. तिसरी गोष्ट या प्रश्नावर असं आहे की आपल्याकडे खूप जवळच या ठिकाणी हे डोंगर आहे. कोणता डोंगर आहे आपला? नारायणगड. तर त्या नारायणगडामधून साधारणतः फॉरेस्ट म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल्स मध्ये वाईल्ड बोर आहे, तर ते म्हणजे रानडुक्कर ते खूप मोठ्या प्रमाणावर ह्या भागामध्ये फिरत असतात. आणि जेणेकरून आता जो माझा भाग आहे तर ह्या ठिकाणी माझ्याही अगोदर ते अस्तित्वात होते. मी असतानाही ते असले, तर त्या काय करतात की ते आले की भुईमुग त्यांचं आवडतं खाद्य आहे, मका हे त्यांचं आवडतं खाद्य आहे, आणि ऊस हा त्यांचं आवडतं खाद्य आहे. ते वासाने त्यांच्याकडे 2 किलोमीटरची वास घेण्याची क्षमता असते. त्यांना नॅचरली ती प्रॉपर्टी मिळालेली. त्याच्यामुळं ते तिथे येऊन त्यांनी जर काही नुकसान केलं तर हे आपले गावकरी लोक म्हणजे तुमचं म्हणणं आहे ते जे नुकसान झाले रानडुकरांनी केले, तुमच्या डुकरांनी केलं नाही. हा, आणि हे 1.5-2 किलोमीटर पर्यंत कसं डुकर जाईल? माझ्याकडे जे आहेत ते पाळीव डुकर आहेत. त्याच्यामध्ये लार्ज ऑर्क व्हाईट शार्क, लँडरस, हॅम शार्क आणि पॅटर्न ह्या जातीचे, डुरॉक ह्या जातीचे आहेत. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, आता तुमच्याकडे 250 डुकरं आहेत, आता ही डुकरं पकडून येणार आहे ते, मग त्याच्यावर जबाबदारी कोणाची याची या डुकरांची? याच्यावर पूर्णपणे जबाबदारी जे प्रशासकीय अधिकारी असतील, ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, आणि जे पण लोक कायदा आता त्या ठिकाणी हातात घेतील त्या लोकांना पूर्णपणे याची जबाबदारी असेल. आणि मी लवकरच याबद्दलची कोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा आपलं जे स्थानिक लेवल असेल, जे पण प्रशासन असेल किंवा जे पण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ते मी पूर्ण व्हिडिओ करून याची पूर्णपणे न्यायासाठी माग करेन. आणि माझ्या समाजाचं जे पण असेल अन्याय अत्याचार, तर त्याबद्दलची मी दाद मागेन. ठीक आहे, आता कारवाईला चाललेली आहेत, तुम्ही विरोध करणार नाही ना? नाही, मी कोणत्याही कसल्या प्रकारचा त्यांना विरोध करणार नाही. मी कायद्याची बाजू धरून याचा न्यायपालिकेमध्ये मागणार आहे. मग आता डुकरं तुमची बंदिस्त आहे का मोकट आहेत? नाही, माझी डुकरं बंदिस्तच आहे. आता बंदिस्त आहेत का? हो. ठीक आहे, चालेल. आणि आता पोलीस बंदोबस्तासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या ठिकाणी डुकरं जे पकडायची कारवाई ते करण्यासाठी निघालेले आहेत. आणि आता जे डुक्कर ज्यांचं फार्म आहे त्यांची देखील आपण बाईट घेतलेली. आणि हे जे ग्रामपंचायत कार्यालय हिरवीतर्फे नारायणगाव या ठिकाणावरून आता हे डुकरांवर कारवाई करण्यासाठी सगळं ही यंत्रणा रवाना होत आहे.